खूप सारे लेयर्स असलेली ओल्या नारळाची पुडाची करंजी अख्ख्या सोशल मीडियावर शोधले ना तरी ही करंजी बघायला मिळणार नाही. माझ्या आईची खूप युनिक अशी करंजी आहे ही. मी खूप वेळा ट्राय केली, मला ठीकठाकच जमली. पण तुम्ही ट्राय करू शकता, कारण करायला तशी सोपी आहे. इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ मळायचे आहे आणि बाजूला ठेवायचे आहे. त्यानंतर आपण जसे मोदकाला सारण करतो ना त्याचप्रमाणे ओल्या नारळाचा खीस, गूळ, खसखस, वेलदोड्याची पूड आणि ड्रायफ्रूट घालून असे घट्ट असे सारण तयार करायचे आहे. त्यानंतर आपण जे पीठ मळले होते त्यामध्येच वेगवेगळे फूड कलर वापरून वेगवेगळ्या रंगाचे गोळे केले आहेत. तुम्ही एका रंगाचे पण करू शकता. आणि त्याची पोळी लाटून त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तूप घालून साठा तयार केलेला आहे. तो प्रत्येक पोळीला लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुरीसारखे लाटून त्यामध्ये सारण भरायचे आहे. ज्या बाजूला लेयर्स जास्त आहेत ती बाजू बाहेर आली पाहिजे आणि पूर्ण चांगल्या प्रकारे पॅक करून मीडियम गॅसवर आपली करंजी तळून घ्यायची आहे. खूप सारे लेयर्स आलेले आहेत, वरून खुसखुशीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट अशी करंजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.